नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण आज जो SBI क्लर्क मेन्सचा जो पेपर झालेला आहे त्याचा आपण अनालिसिस बघणार आहोत. आजच्या पेपरमध्ये जे काही GA चे क्वेश्चन विचारले होते ते आपण काही क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. बघा 50 क्वेश्चन असतात GA मध्ये. जेवढे आपल्याला आठवते तेवढे आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये क्वेश्चन असे विचारलेले होते. पहिला क्वेश्चन विचारलेला होता ओडिसा. ठीक आहे, ओडिसा राज्याचे आपल्याला विचारलेला प्रश्न विचारला होता की CM कोण आहे. ठीक आहे, हा प्रश्न विचारला होता आजच्या एक्झाम मध्ये. तर त्याचा आन्सर मोहन असं काहीतरी होतं. ठीक आहे, या पद्धतीनं आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता, आपल्याला एक नाव दिलं होतं मार्क कार्ने. ठीक आहे, आणि विचारलं होतं की हे कुठल्या देशाचे PM आहेत असं विचारलं होतं. प्राईम मिनिस्टर कुठल्या देशाचे आहे. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनचा आन्सर होतं मित्रांनो कॅनडा. त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन असा विचारलेला होता, आपल्याला तुंगरेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी विचारलं होतं. ठीक आहे, तुंगरेश्वर. ठीक आहे, तर हे कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, तर हे ह्याचा आन्सर आहे मित्रांनो हे महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन विचारला होता इंडेक्सवर क्वेश्चन विचारला होता मित्रांनो. इंडेक्सवर क्वेश्चन असा होता की ग्लोबल पीस इंडेक्स, ग्लोबल पीस इंडेक्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये टॉपला कोण आहे असं विचारलं होतं. तर ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये टॉपला आहे आइसलँड मित्रांनो. ठीक आहे, ठीक आहे, आइसलँड या प्रश्नाचं आन्सर होतं. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक रँकचा क्वेश्चन असा विचारला होता, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये इंडियाची रँक काय आहे, तर या प्रश्नाचं आन्सर होतं 130. त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन विचारला होता, पाटोला म्हणून GI टॅग भेटला होता, पाटोला. ठीक आहे, GI टॅग भेटला होता. तर हे कुठलं आहे असं विचारलं होतं, तर हे गुजरातचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पुढला क्वेश्चन होता मित्रांनो, आपल्याला अजून क्वेश्चन विचारला होता की जुलै महिन्यामध्ये 5 बॉलला 5 विकेट घेणारा क्रिकेटर कोण आहे, तर त्याचं नाव विचारलं होतं. ठीक आहे, तर ऑप्शन होते पॅट कमिन्स, मोहम्मद आपला बुमरा. त्याच्यानंतर ठीक आहे असे ऑप्शन होते मित्रांनो. ह्याचं आन्सर होतं कर्टिन्स म्हणून एक ऑप्शन होतं, कर्टिन्स. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं आन्सर हे होतं. त्याच्यानंतर मित्रांनो पुढला क्वेश्चन विचारला होता, जलशक्ती मिनिस्टर विचारले होते तुम्हाला. ठीक आहे, जलशक्ती. ठीक आहे, जलशक्ती स्टेट मिनिस्टर असा काहीतरी प्रश्न होता. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याचा आन्सर मित्रांनो CR पाटील असं एक ऑप्शन होतं. ठीक आहे, ते होतं. त्याच्यानंतर पुढला प्रश्न विचारला होता मित्रांनो तुम्हाला, नॉमेडिक एलिफंट एक्सरसाइज विचारली होती. एक एक्सरसाइज विचारली होती नॉमेडिक. ठीक आहे, नॉमेडिक एलिफंट एक्सरसाइज. तर हे कोणत्या दोन देशामध्ये असते, तर हे मंगोलिया सोबत असते, इंडिया आणि मंगोलिया. ठीक आहे, असा प्रश्न विचारला होता मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता बघा, नॅशनल टीचर्स डे, त्याची तारीख नव्हती विचारली मित्रांनो. तर नॅशनल टीचर्स डे हा कधीपासून दिला जातो असं विचारलं होतं. ठीक आहे, त्याचं तुम्हाला इयर विचारलं होतं, ते 1962 पासून दिला जातो. तर हे त्याचं आन्सर होतं मित्रांनो. त्याच्यानंतर बघा अजून काय विचारलं होतं मित्रांनो, पुढला प्रश्न विचारला होता ICC वुमन्स क्रिकेट, ICC वुमन्स क्रिकेट. ठीक आहे, हे पार्टनर आहेत. ठीक आहे, तर हे गुगल सोबत पार्टनर केलेलं आहे ICC वुमन क्रिकेटनं. हाही प्रश्न विचारला होता मित्रांनो. त्याच्यानंतर इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज डेवर क्वेश्चन विचारला होता, इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज हाही प्रश्न विचारला होता. याचा आन्सर मित्रांनो 23 सप्टेंबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता मित्रांनो तुम्हाला अजून. ठीक आहे, ISSF असा एक प्रश्न होता, ISSF. ठीक आहे, हा एक वर्ल्ड कप 2027चा वर्ल्ड कप कुठं आयोजित केलेला आहे. ठीक आहे, तर हा फुटबॉलचा वर्ल्ड कप हे कुठं आयोजन केला होता. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर मला वाटते सौदी. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर मित्रांनो साऊथ कोरिया होतं वाटतं. ठीक आहे, साऊथ कोरिया. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो तुमच्या ह्याच्यामध्ये विचारले होते. ठीक आहे, आपल्याला जेवढे प्रश्न आठवतात मित्रांनो तेवढे आपण इथं घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक अजून भरपूर आहेत मित्रांनो प्रश्न, पण तेवढे आठवत नाहीत आपल्याला. जेवढे आठवतात तेवढे आपण इथे घेतलेले आहेत. हे GAचं होतं मित्रांनो.
त्याच्यानंतर तुमचं क्वांटचं सेशन, क्वांटमध्ये काय काय विचारलं होतं ते बघू मित्रांनो आपण. क्वांटमध्ये तुम्हाला एक मित्रांनो केसलेट डीआय विचारला होता. ठीक आहे, केसलेट डीआय होता. ठीक आहे, काय काय होतं, 290 टोटल दिलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर ए बी आणि सी असं 3 हे दिलेले होते आणि मेल फिमेलचा डेटा दिलेला होता. कशाचा दिलेला होता, मेल आणि फिमेल. ठीक आहे, आणि 290 टोटल दिलं होतं. ठीक आहे, तर या पद्धतीचा हा केसलेट तुमचा होता, टेबल टाईप केसलेट होता मित्रांनो. 4 ते 5 क्वेश्चन ह्याच्यावर होते. त्याच्यानंतर टेबल डीआय विचारला होता मित्रांनो एक. ठीक आहे, त्याच्यानंतर एक लाईन ग्राफ होता. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो तुमचे क्वांटिटी 1, ठीक आहे, क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 चे क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो 5 क्वेश्चन हे अप्रॉक्सिमेशनचे होते. 1 ते 2 क्वेश्चन मित्रांनो, ठीक आहे, 1 ते 3 क्वेश्चन हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे होते. क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, पण हे आपल्याला असं दिलं होतं स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2. ठीक आहे, स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 स्टेटमेंट 3. तर या टाईपचे हे प्रश्न होते. ठीक आहे, त्याच्यानंतर नंबर सिरीजचे प्रश्न होते मित्रांनो. ते न्यू टाईपची नंबर सिरीज, पहिल्या सिरीज, दुसरी सिरीज 1 नंबर रॉंग आहे. ठीक आहे, दुसऱ्या ह्याच्यात दुसरा नंबर रॉंग आहे आणि त्याच्यावर आपल्याला जे क्वेश्चन विचारले जातात 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, पुन्हा इक्वेशन टाईप अशा टाईपचे प्रश्न होते. त्याच्यानंतर तुमचे अरिथमेटिकचे क्वेश्चन होते मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे क्वांटचं विचारलेलं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो रिझनिंगमध्ये काय काय होतं बघा. रिझनिंगमध्ये इनपुट आउटपुट होतं मित्रांनो. इनपुट आउटपुट 5 प्रश्न होते. डबल शिफ्टिंगचं होतं. काय होतं बघा, नंबर दिले होते. असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर लेफ्ट साईडला अरेंज होत होते मित्रांनो, लेफ्ट साईडला. आणि ते कसं होतं, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं असे नंबर होते, सपोज 37, 45, 75. तर सुरुवातीला असेंडिंग ऑर्डरमध्ये लेफ्ट साईडला अरेंज होते ते कसे अरेंज होते ते हे जात 37 आहे, तर ह्या 2 डिजिटचा गुणाकार 3 7 21, 4 5 20. तर हे गुणाकार करून लेफ्ट हँड साईडला अरेंजमेंट होत होती. आणि जे वर्ड होते ते वर्ड असेंडिंग ऑर्डरमध्ये राईट साईडला, ते पण आता सपोज एक वर्ड दिला असा CDE असा, तर हे ABCD नुसार राईट साईडला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज येत होते. तर या पद्धतीने हे इनपुट आउटपुटचं लॉजिक होतं. त्याच्यानंतर कोडेड इनइक्वॅलिटी, कोडेड कोडिंग डिकोडिंग होतं, कोडेड कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे, सिम्बॉल बेस वगैरे. ह्याच्यावर 4 ते 5 प्रश्न होते मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय काय दिलं होतं, इव्हन आणि ऑड. जर इव्हन लेटर असतील तर त्याचा सिम्बॉल हा डॉलर होता. ऑल लेटर असतील तर ह्याचा सिम्बॉल पर्सेंटेज येत होता. ठीक आहे, आणि ह्याच्या सिम्बॉल सोबत एक नंबर होता 5 4 3. ठीक आहे, असे 2च अंकी तुमचा हे इनइक्वॅलिटीचा प्रश्न होता. ह्याच्यावर 4 ते 5 प्रश्न होते. त्याच्यानंतर मित्रांनो पझल आल्या होत्या, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे, 1 मार्काला एक बॉक्स पझल होती, 5 बॉक्स होते. त्याच्यानंतर अनसर्टनची पझल होती मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा त्याच्यानंतर तुमचं डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन होते, डेटा सफिशियन्सी. ठीक आहे, बाकी तुमचं लॉजिकल रिझनिंगचे 7 ते 8 क्वेश्चन होते, लॉजिकल रिझनिंगचे. ठीक आहे, बाकी 1-2 मार्काचे क्वेश्चन होते मित्रांनो, 1 ते 2 मार्काचे छोटे छोटे. तर या पद्धतीने हे होतं. ठीक आहे, आणि इंग्लिशमध्ये काय होतं मित्रांनो, इंग्लिशमध्ये RC होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर फेज रिप्लेसमेंट. ठीक आहे, 2 ते 3 फेज रिप्लेसमेंटचे क्वेश्चन होते. फिलर होते. ठीक आहे, फिलरमध्ये 3 सेंटेन्स दिलेले होते. ठीक आहे, आणि 2 फिलर होते. ठीक आहे, 2 रिकाम्या जागा, या पद्धतीचे फिलर होते. त्याच्यानंतर करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं होतं ग्रामॅटिकली. ठीक आहे, त्याच्यानंतर रॉंग सुद्धा ओळखायचं होतं. त्याच्यानंतर तुमचा रिअरेंजमेंटचे 5 क्वेश्चन होते मित्रांनो. ठीक आहे, पहिलं दुसरं कोणतं. ठीक आहे, पुन्हा 2 पॅसेज होते, 2 ते 3 पॅसेज होते. ठीक आहे, RCचे. तर या पद्धतीनं इंग्लिशचा पॅटर्न होता. धन्यवाद.